नमस्कार मित्रांनो, फायनान्स विथ प्रशांत या व्हिडिओत तुमचं मनापासून स्वागत। आजची बातमी भारत अमेरिका व्यापारासाठी महत्त्वाची आहे। अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्रपतींनी लावलेल्या काही महत्त्व आयात टॅरिफ रद्द केले आहेत। आता या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळू शकतो आणि अमेरिकन बाजारात पुन्हा स्पर्धात्मकता वाढू शकते। कोर्टाने स्पष्ट केलं की व्यापक आयात शुल्क लावण्याचा अधिकार काँग्रेसकडे आहे, राष्ट्राध्यक्षांकडे नाही। कोर्टाने काही टॅरिफ रद्द केले असले तरी ट्रम्प प्रशासनाने जागतिक पर्सेंट टॅरिफ लागू केला आहे। हा नवीन 10% दर पुढील 150 दिवसांसाठी लागतो आणि त्यात भारतासह सर्व देश येतात। काही विश्लेषकांच्या मते सुमारे 50% भारतीय निर्यातीवरील शुल्क कमी किंवा हटवले जाऊ शकते। काही उत्पादनावर 15 ते 18% अतिरिक्त शुल्क आकारले जात होते, ज्यामुळे अमेरिकन बाजारात भारतीय वस्तू महाग पडत होत्या। 2024-25 या आर्थिक वर्षात भारताने अमेरिकेला 86 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निर्यात केली आहे। विशेषतः टेक्सटाईल, इंजिनिअरिंग गुड्स आणि ज्वेलरी क्षेत्राला याचा सकारात्मक फायदा होण्याची शक्यता आहे। मात्र स्टील आणि ॲल्युमिनियम सारख्या काही क्षेत्रांवरील शुल्क अजूनही कायम आहेत, म्हणजेच पूर्ण सूट नाही। आता प्रश्न असा, हा निर्णय भारतासाठी मोठी संधी ठरेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।